श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः श्रीरामे निरूपण सांगून बंधुसी पावली मूळची खून घालून या लोटांगण श्रीरामचरण वंदिले। अशा पद्धतीने श्री संत एकनाथ महाराज सांगतायत। आत्ताच ऐकलं भगवान श्रीरामचंद्रांनी आपल्या भावाला लक्ष्मणाला खून सांगितली। संग्रामामध्ये कसं करायचं, कसं जायचं, कसं युद्ध करायचं ही खून लक्ष्मणाला पावली ऐकली आणि त्या असणारे लक्ष्मणजीनं ते रामचंद्राने जे सांगितलंय त्याच्यावरती एकाग्र लक्ष केलं, तेच अनुसंधान मनामध्ये धरलं आणि रावणाबरोबर युद्धासाठी निघाले। वंदिता श्रीरामचरण लक्ष्मणासी आले स्फुरण श्रीरामे देऊन अलिंगन धाडीला आपण संग्रामा। भगवान श्रीरामचंद्राच्या चरणाची वंदना केली। संग्रामासाठी त्या ठिकाणी उल्हास आहे लक्ष्मणाला, रावणाबरोबर युद्धासाठी जायचंय म्हणून स्वतः रामचंद्रांनी लक्ष्मणाला पाठवलं। रावणाचे उग्र स्वरूप ते उग्र वाहोनिया चाप अनिवार्य शरप्रताप वानर दर्प भंगीला। रावणाचं उग्र स्वरूप होतं, मगाशी आपण ऐकलं कसं भयंकर दिसत होतं ते, आणि त्यानं स्वतःच्या बाण सामर्थ्यानं वानर सैन्य भंगवलं होतं, वानर सैन्याला मारलेलं होतं आणि त्याच्यामुळे लक्ष्मणजी युद्धासाठी निघाले। रावणाच्या निजबाणी वानर आली भंगणी पाठीरा का नाही कोणी रणमर्दनी त्रासिले। रावणाने जेवढे बाण सोडले होते त्यावेळी सगळं वानर सैन्य भंगलं, वानरांची पाठीराखा कोणी नाही। त्यावेळेस लक्ष्मणजी वानरांची पाठ धरून निघाले। श्रीराम आणि सौमित्र करिता धर्मयुद्ध विचार रावणे सीता वानर हनुमान सत्वर पावला। इकडं ज्यावेळेस वानरांना त्रास होत होता, वानर राजा रावणाच्या बाणानं पडत होते, त्यावेळेस लक्ष्मणजी निघाले, पण रामानं मध्येच थांबवलं आणि युद्धांच्या गोष्टी करू लागल्या। त्यावेळेस बजरंग बलीला पाहिलं आपलं सैन्य पडायला लागलं, हनुमंताला स्फुरण आलं, ह्यांचं एखादा आदे होतोय तर हनुमंतानं उड्डाण केलं। रणिकर दोन्ही मारुती येता देखोनी शीघ्रगती रावण बाण जव सज्जिती तव तो रथी आदळला। आणि इकडे राजा रावण बाण सोडत होता वानरावरती, हनुमंताला आवेशाला स्फुरण आलं, आपलं सैन्य पडायला लागलं, उड्डाण केलं आणि रावणाच्या रथावरती हनुमान आले। बाण ओढावया पुरती रावणा सवडी नुरेची रीती आषाढा सुडियाचा मारुती रथीचा सारथी गोळशिला। आणि एवढ्या वेळामध्ये बाण धरून आता बाण सोडावं एवढं सुद्धा वेळ हनुमंतानं दिला नाही। रथावरती अचानक आले, उड्डाण करून आले आणि पहिला सारथ्याला मारला। हनुमान म्हणे रावणते पंचांगुळी दक्षिण हस्ते तुझा मारीन भूतात्मते तळघाते हानोनी। हनुमंताने सांगितलं रावणा तुझ्या आतमध्ये जो आहे तो भूतात्मा आहे आणि आमच्या आतमध्ये अंतरात्मा आहे, फरक आहे। तुझ्या आतमध्ये जो भूतात्मा आहे पंचमहाभूतापासून झालेला जो देह आहे तो असणारा आत्मा माझ्या उजव्या हाताच्या अंगुळीनं बोटांनी तो मारून टाकील, संपविलं असं सांगतात। भूतात्मा तुझा देहात भोकाळ वासीला अधर्मयुक्त त्याचा करीन मी घात दक्षिण हस्ते निघाये। हनुमानजी सांगतायत रावणा तुझ्या देहामध्ये भूतात्मा आहे आणि तुझ्या अंतःकरणामध्ये जो भूतात्मा आहे त्यानं सगळ्याच वाटोळा केलेला आहे, अधर्मानं वागलेला आहे। तू आजपर्यंत सगळी कामं तू अधर्मानं केलेली आहेत। तुझ्या आतमध्ये जो भूतात्मा आहे जीवात्मा आहे त्यानं अनेक अधर्म केलेले आहेत, त्यामुळे मी एकाच माझ्या उजव्या हातानं तुझा भूतात्मा बाहेर काढून मारील असं हनुमान बोलतात। रावण म्हणे हनुमंता शीघ्र करी माझा निपाता तुझा दे कोणी पुरुषार्थ मग तुझा घात मी करीन। रावण बोलू लागला हनुमंता मार म्हणले, बघू तुझ्यात किती ताकद आहे, तू मला मार आणि जर तुझ्या हातून मी वाचलो तर मग तुझा काटा काढतो म्हणले, बघ तुझ्याकडे किती ताकद आहे बघू म्हणले, आधी तू मार असं रावण बोलू लागला। जेव्हा मारीला खियासूत तेव्हाची तुझा प्राणांत आता मेला न जीत मित्य पुरुषार्थ तू वलगसी। अरे जेव्हा माझ्या लाडक्या पोराला मारलं तेव्हाच तुला त्या ठिकाणी मारणार होतो, पण तेव्हा तू सापडला नाही, आता आलाय, आता माझ्या बरोबर युद्ध करून बघू ताकद तुझा पुरुषार्थ। रावण बोलू लागला हे कोणी कपीच्या वाक्याते कोपे प्रज्वळणी लंघानाते उरावरी हनुमंता ते निष्ठुर घाते ताडीने। आणि हनुमानजी सांगतायत जेव्हा आखयाला मारलं तेव्हाच मारणार होतं, पण तेव्हा वाचला, आता नाही वाचणार। आता डायरेक्ट रथावरती हनुमानजी आलेले,
त्यामुळे आता तुला मारतो असं म्हटल्याबरोबर असं हनुमंताचं बोलणं ऐकल्यावर राजा रावणाला भयंकर राग आला. काय करतो ऐका. हृदयी लागता तळघात उल्हास कपीच्या हृदयात करावया रावणाचा घात स्वयंहानी तळघाते. आणि अशा पद्धतीने हनुमंतानं बोलला. वरची वही वाचा, वही चुकली त्यामुळे कळलं. पहिलीच्या लक्ष गेल्यामुळे ओळी हुकली. हनुमान बोलत होता तुम्ही राजा रावणावनी ऐकोनी कपीच्या वाक्याते कोपे प्रज्वळोनी लंकानाते पुरावरी हनुमंता ते निष्ठुर घाते ताडिले. हनुमंत बोलत होते जेव्हा अखयाला मारलं तेव्हाच मारणार होतो पण तेव्हा वाचला. ही ऐकल्यानंतर राजा रावणाला भयंकर राग आला. आपली हाताची मूठ वळली आणि हनुमंताच्या हृदयावरती छातीवरती मुष्टीचा प्रहार राजा रावणाने केला. हृदयी लागता तळघात उल्हास कपीच्या हृदयात करावया रावणाचा घात स्वयंहानी तळघाते. आणि ज्यावेळेस रावणानं मारलं, बुक्की मारली हनुमंताच्या हृदयामध्ये छातीमध्ये, हनुमंताला उल्हास वाटला, आनंद वाटला. इजा काही झालं नाही कारण शरीर वज्र ऐसे, वज्राचं शरीर असल्यामुळे लागलं नाही पण उल्हास वाटला. मग त्या राजा रावणाला मारण्यासाठी हनुमंताने वज्रमुष्टी वळली. काय करतात. हनुमंते हानिता करतळ रावण होऊन या विवळ भूकंपी उडतेच अचळ तैस विवळ लवंडला. हनुमंतानं सुद्धा त्या ठिकाणी असणाऱ्या उजव्या हाताचा ठोका दिला, हाताच्या तळव्यानं मारलं कानाखाली दिल्यासारखं. आणि मारल्यावर राजा रावण रथावरून उलथून जमिनीवरती पडला. जमिनीवरती भूकंप व्हावा तसा असणारा हादरा बसला. राजा रावण अतिशय विव्हळत रथावरनं पडला. चंद्री लागली विसानेत्री खरसी दाही मुखांतरी रावण पडताची क्षितिवरी निशाचरी अकांत. ज्यावेळेस हनुमंताचा तळव्याचा आघात लागला त्यावेळेस राजा रावणाला चक्कर आली. डोळे त्या ठिकाणी झाकले गेले, झापडी पडली. डोळ्याला अर्धचंद्री लागली, डोळे उघडले, अर्धे झाकले, रथावरनं खाली पडला. त्यावेळेस सगळे राक्षस दचकले, घाबरले. जानोनी हनुमंता ती उद्धट त्यासी का भिडो गेला दशकंठ तेने तळघाते केला शेवट राज्य लोट लंकेचा. राक्षस बोलू लागली, माहिती होतं ना घरात घुसून मारलेलं होतं पाठीमाग. मग जर हनुमंताची ताकद माहिती होती तर कशाला उगाच युद्धाला जायचं. आता मेला का नाही अशी राक्षस लंकेमधली लोक बोलू लागले. बोंब सुटली दळभारी बोंब सुटली निशाचरी बोंब सुटली लंके माझारी केली बोहरी हनुमंते. आणि सगळ्या लंकेमध्ये एकच न्यूज, एकच बातमी सगळीकडे की राजा रावण मेला, राजा रावणाला मारलं. हनुमंतानं हाताच्या तळव्यानं राजा रावणाचा जीव घेतला अशी बातमी सगळीकडे व्हायरल झाले. अतुर्बळी वायुनंदन पुरी जाळीले लंका भुवन आता मारिला दशानन केले कंदन राक्षस. सगळीकडे एकच बातमी, व्हॉट्सअप वरतीच, युट्यूब वरतीच, फेसबुक वरतीच, ट्विटर वरतीच, इंस्टाग्राम वरतीच, बघल तिथं बघल एकच न्यूज. ज्या हनुमंतानं पाठीमाग अशोकवन जाळलं, अशोकवन उपटलं, लंकेचं दहन केलं, त्याच हनुमंतानं राजा रावणाला मारलं. ही बातमी लंकेमध्ये जिकडं तिकडे पसरले. देखून हनुमंताची ख्याती सुर जय जयकार करीती असुरंग वन वाणीती ऋषी स्तवती जय शब्दे. ज्यावेळेस हनुमंताचा पुरुषार्थ पाहिला, ताकद पाहिली, त्यावेळेस पृथ्वीवरती ऋषी लोक, स्वर्गामध्ये वरती देव लोक, सगळीकडे हनुमंताच्या नावाचा जय जयकार सुरू झाला. सिद्धी गंधर्वाचारण वाणीती कपीची अंगवन रणढिला वला रावण बळ संपूर्ण हनुमंता. गण गंधर्व यक्ष किन्नर देव सगळीच त्या ठिकाणी हनुमंताच्या कीर्तीचं, हनुमंताच्या पुरुषार्थाचं वर्णन करू लागले. त्रैलोक्यावरती दरारा असणाऱ्या राजा रावणाला थापडीमध्ये मारलं अशी गर्जना, असा जय जयकार सगळी देवलोक, सुरवर लोक करू लागले. अदृष्ट गतीचे विंदान कपीचे निहाते नाही मरण रावणाचा परतला प्राण सावधान स्वय झाला. आणि ज्यावेळेस हनुमंताचं नाव सगळे असणारे त्या ठिकाणी जय जयकार करू लागले त्यावेळेस रावणाचं नशीब होतं, रावणाचं मरण हनुमंताच्या हातून नव्हतं म्हणून प्राण महागारी फिरला आणि त्याच्या शरीरामध्ये बसला. त्याचं मरणच नव्हतं हनुमंताच्या हातून, त्यामुळे रावणाचं जीवन होतं, त्याचं आयुष्य होतं म्हणून त्याच्या नशिबानं त्याचा जीव परत महागारी आला. राजा रावण सावध झाला, उठून बसला. रावण सावधान होता धन्य म्हणे हनुमंता
अमेय बळ पुरुषार्था शौर्यशालता तिन्ही लोक रावण सावध झाला. सावध झाल्याबरोबर मग हनुमंताला धन्यवाद देऊ लागला. अथांग बळ आहे, ज्याच्या मुष्टी तळव्याच्या हातानं मी मूर्छित पडलो, एवढं अथांग बळ हनुमंताचं आहे. रावण बोलू लागला, तुझे से बळ सत्रान इंद्रादी देवा नाही जाण, दानव मानव बापुळे कोण तुझ्या अंगवन त्या नाही. रावण बोलू लागलेला आहे. राजा रावण बोलतोय हनुमंताला, हनुमंता तुझ्यामध्ये जी बळ आहे ती त्रैलोक्यामध्ये कुणीच नाही. जगती तळी हनुमंतासी रणी युद्धासी न भिडवे. अहो जगामध्ये तुमच्या एवढं सामर्थ्य कुणालाच नाहीये. इंद्र चंद्र देव गण गंधर्व कुणालाच तुमच्या एवढं सामर्थ्य नाहीये. रावण बोलू लागला, दैत्य मनवती अडट ते तुझ वाटिवेचे भाट, तू वीर वीर वरिष्ठ शौर्य श्रेष्ठ विमानी. आणि रावण सांगू लागला, हनुमंत आज तुम्हाला मानलं म्या. देव दैत्य लोक राक्षस लोक उन्मत असतात, बलवान असतात, पण तुमच्या पुढे फोलकट आहे. तुमच्या पुढे कुणीच टिकू शकत नाहीये. आज मी स्वतः मान्य केला. रावण बोलू लागला, कोणी रावणाचे वचन हनुमान बोले लज्जायमान, जळो माझी अंगवान घाय रावण मारवेची. रावण उठून बोलू लागला. हनुमंताला स्वतःची लाज वाटली. का मरायला पाहिजे होतं या कठोक्यामध्ये, कसं काय उठून बसलं. आपल्या एका घावामध्ये रावण मरायला पाहिजे होता, मग कसा काय मिळाला नाही. मग आपला घाव कमी पडला. मग काय करायचं या ताकदीला, असं हनुमान बोलू लागले. माझा लागता घात निशेष मारावा लंकानात, तो तू सावधान बोलत अधिक पुरुषार्थ पै माझा. हनुमानजी विचार करू लागले, माझा आघात लागल्यानंतर रावण मरावाच, मग वाचला कसा. कारण माझ्या असणाऱ्या पुरुषार्थ माझ्या अंगामध्ये ताकदीमध्ये बाहूमध्ये एवढं बळ आहे. त्या बळाचा घाव लागल्यावर हे मरायला पाहिजे होता. तो रावण सावध होऊन माझ्या बरोबर संवाद करतोय, याचं दुःख हनुमंताला वाटलं. हे कोणी हनुमंताचे वचन रावण झाला कोपायमान, रागे वज्र मुष्टी वळवून हानी धावोनी हनुमंता. अशा पद्धतीने तोंडावर हनुमान बोलले होते, मरायला पाहिजे होताच. असं बोलल्यावर आता कोणाला तरी चांगलं वाटेल का. रावणालाही भयंकर राग आला. वज्रमुष्टी रावणानं अशी मूठ वळली आणि हनुमंताच्या हृदयावर मारली. हृदयीला गदा मुष्टीघात नावेक हनुमंता मूर्छित, रावणाचा जंजीला हात व्यथाभूत रथावरी. ज्यावेळेस रावणानं मूठ वळली आणि जेवढी अंगामध्ये ताकद आहे, ज्या हातानं बाहुदंडानं कैलास पर्वत हलवलेला होता तोच हात, त्या हाताची वज्रमुष्टी रावणानं वळली. हनुमंताच्या छातीवर बुक्कीचा प्रहार दिला, पण हनुमंताला काही झालं नाही. नावे क्षणभर उग थोडेसे महाग सरले, पण राजा रावणाचा हात झळकला. हाताला त्या ठिकाणी सगळ्या सर्वांगाला मुंग्या आल्या, असं सांगतात. मुष्टी हानिता तडकला हात, तो हनुमंत झाला सावचित्त, निमिषार्ध करील घात निघे लंकानाथ अधिराखे. आणि राजा रावणाने विचार केला, ज्याला बुक्की मारले त्याला काहीच झालं नाही. उग थोडस महाग सरला, थोडस उग क्षणभर त्या ठिकाणी असणारे डोळे वगैरे झाकले, पण तो हनुमान परत आलाय. आता जर आला तर आपल्याला ठेवीत नाही. त्याच्या तळव्याच्या हातानं आपण चक्कर येऊन रथावरनं उलटून पडलोय. आता जर ती आला तर जगतच नाही. हनुमंताच्या भीतीनं रावण लंकेत निघाला. रण सांडोनी मागे जाता उपवास लंकानाथा, रणी चुकवाया हनुमंता प्रेरीने रथान्यावरी. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी रथ सोडून राजा रावण निघाला, लंकेमध्ये जात होता. हनुमंताचा आघात चुकवायचा आहे, बाकी कोणी बी येऊ दे त्याला आपण मारू, पण हनुमान आपल्याला ऐकत नाही. हनुमंतापासून रावण निघाला. हनुमंत युद्ध संकट चुकोनी रथ गडगडाट, निळावरी आला दशकंठ बाण उद्धट वर्षात. रावणाने विचार केला, ह्याच्या बरोबर आपण युद्ध जिंकू शकत नाही, कोणी जिंकू शकत नाही. म्हणून ह्याच्या हातून आता जर आपण युद्ध करायला लागलो तर हनुमान मारेल. म्हणून माराच्या भीतीनं हनुमंताला घाबरला राजा रावण. आपला रथ दुसरीकडे नळ नावाच्या वानराकडे फिरवला आणि त्याच्याबरोबर युद्ध करू लागला. रावण रणी वर्षे बाण निळे हानोनी पाषाण, रावणाचे बाण करी चूर्ण रण विद्धान वळूंचे. आणि अशा पद्धतीने रावण असंख्य प्रकारे बाणांचा वर्षाव करू लागला. नळ निळ नावाचा वानर मोठमोठाले दगड पर्वत घेऊन रावणावरती बाण असणाऱ्या पर्वताचा दगडाचा वर्षाव करू लागला. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री गणेशाय नमः, श्री स्वते नमः, प्रभु रामचंद्राय नमः. रावण विंदीचे जे बाणने वर्षोनी पाषाण, अवघे करिता शतचूर्ण रणी रावण
शोभला. असो पांडुरंगा करो प्रथम मला दुसरे चरण सांताचे त्यांच्या कृपाशीर्वाद आणि कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुत असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांगपणे पद करून कथेला सुरुवात कथेचा अनुसंधान आहे. राजा रावण रणांगण सोडून चालला होता पण लोक नाव ठेवतील. घाबरला वानराला निघून त्याला पण रथ बोलला असणारा फिरवला आणि निळावर लक्ष केलं आणि भरभर असणारा बाण सोडू लागलेला आहे. निळ हे प्रत्युत्तर देऊ लागला पण राजा रावण अतिशय रागावलेला होता. रागावलेला असताना राजा रावणाने म्हणजे बाणाने हजारो तुकडे झाडाचे आणि ते असणाऱ्या शिळांचं केलं म्हणतात. साधोनिया रणांगण अंत कतुल्य घेऊनी बाण तोडून निळाचे पाशाला शर संपूर्ण. रागालेला रागाच्या भरात म्हणजे असणारा अंतकतुल्य नावचा असणारा बाण आहे म्हणजे पुढच्या अंतच करणार अशा प्रकारचा दुर्धर बाण धनुष्याला लावलेला आहे. आणि तो बाण म्हणजे निळावर सोडलेला आहे पण निळाचे तिकडून पर्वत झाडे येत होती त्या असणाऱ्या बाणाला धडकली. झाडाचा चक्काचूर शिळेचा चक्काचूर झाला. वर मी बेदताची शरतेने शोभला वानर मला यात्री समगिरीवर रागे सत्वर उपटीला. बाण असणारा झाड पाशांकडून पान पुढे सरकारला निळाला बाण कचरता लागला. अतिशय रागाला रागाच्या भरात म्हणजे मलियागिरी नावचा असणारा जसा पर्वत असावा तशा प्रकारचा पर्वत उचलला आणि रावणावर टाकला. सावरत रागे टोकीला लंकालात तेने रावणात विस्मित पर्वत पात देखोनी. मला म्हणले राजा रावण मागही सरकू दिलं नाही पुढेही सरकू दिलं नाही. धनुष्याला बाण बी लावला नाही आणि तो पर्वत भार दिशी निळाने टाकला. टाकल्याबरोबर राजा रावणाच्या रथावर राजा रावणाने बघितलं आश्चर्य वाटलं. श्रीरामाच्या निज जळी जो तो वानरा तुळा बळी पर्वत उघडून समोळी रणकलोळी भिडताती. काय मला विचार करायला राजा रावण आश्चर्य वाटलं. मला वाटतं एक तरी कणत असल कुतत असल नको बाबा घरी जायचं म्हणजे तसं पण नाही. प्रत्येक जण मध्ये असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या सैन्यामध्ये ज्याच्या बळाचं वर्णन करता येत नाही असे आतुरबळी वानर आहेत. जो ती येतोय पर्वत उचलतो काय दुसरं काय उचलते ती काय माहिती महाराज. मारी माझ्या प्रस्ताची तो सोड घेईन मी तुझा फाशी निळमळे रावणाची तुझ प्रस्ताची भेटवी. अरे म्हणला तू माझ्या प्रस्ताला मारलंय म्हणले आज बदलाच घेतो म्हणला. राजा रावण म्हणला गप रे. अरे म्हणला तुला लय आठवण यायला लागली म्हणला प्रस्ताची कंपनीची. मग म्हणजे लय प्रस्ताची आठवण येते. थांब तुला प्रस्ता कशीच पाठील तू मग झाल्या बेटी प्रस्त सांगेल गोष्टी कसं मारलं ती रावण शोभरी पोटी शरवृष्टी वर्षत. बरं तुला प्रस्तालाच भेटितो म्हणला आणि तुम्ही प्रस्त भेटल्यावर मग म्हणला एकमेकाला सांगा कसं मारलं निळाने काय मारलं चांगल्या गप्पा गोष्टी मारा म्हणला. असं राजा रावण आपल्या भाषेत टुमणं म्हणा की तशा प्रकारचं बोलल्याबरोबर राजा रावणाची तळपायच्या मस्तकाला गेली. धनुष्याला बाण लावला आणि निळावर बाण सुरू लागले. एकीकडे हनुमंत मूर्छा संत उन्हा सावचित रणी मर्द वैलंकन होता ते पाहत. इकडे हनुमंतरायला मग अशी बुक्की मारली होती थोडीशी. राजा रावणाची तर ताकद कमी काय परवा दगडा हलवलं म्हणलं ताकद किती असं मोठी. हनुमंतरायला सुद्धा चक्कर आली की चक्कर तसंच पडलं होतं बेशुद्ध. पण थोड्या वेळाने असं हनुमंतराय सावध झाले आणि कुणी बघितलं का नाही पडल्यावर पटकन उठतं असं बघायला. कुणी मारलं होतं राजा रावणाने मारलं काय थांब त्याला बघतोच म्हणून असं पुन्हा मोठं हनुमंतरायने वळले. रावण निळेशी युद्ध शकते दे कोणी हनुमंत सोये सांडी युद्ध कंदना धर्मयुक्त विवेकी. अतिशय विवेकीचं मूर्तिमंत पुतळा कोण असेल तर हनुमंतराय. हनुमंतरायने धर्मावर बोट ठेवलं. राजा रावण आणि निळ दोघांचं युद्ध चाललंय आणि दोघांच्या भांडणात तिसरं नको अजिबात नको आपल्याला काय घेणं दिलं दोघं भांडण करतात तिसरं आपण भांडण करायचं नाही का तर मग अशीच प्रभू रामचंद्राने लक्ष्मणजीला सांगितलं युद्ध कसं करायचं. हनुमंतराय बी ऐकत होते. तवरच राजा रावणाने हिकडे असणारा कार्यक्रम चालू केलेला होता म्हणून त्या धर्मशास्त्रावर बोट हनुमंतरायने ठेवलं. म्हणजे निळाचं राजा रावणाचं युद्ध आहे आपण मध्ये जायचं नको म्हणून शांत उभारले. दोघे एका जनाची युद्ध करणे पापराची या लागी त्यातून रावणाची श्रीराम पाची कपी आला. दोघं वीर जर एका बरोबर जर युद्ध करत असाल तर त्या दोघांना पाप लागतं म्हणून दोघं भिडतात दोघांना राहू दे आपण भिडायचं नाही असा विचार हनुमंतराने केला. कशाला पापाचं धरी नीट आपलं दोघांना करू द्या काय भांडण करायचं करू द्या का तर लक्षात ठेवा
भांडण बघणाऱ्याला पाप तेवढंच आणि भांडण करणाऱ्याला बी तेवढंच पाप लागतं. म्हणून दुसऱ्याचं भांडण बघायचं नाही. तेवढं विचार पाप लागतं बरं का, लक्षात ठेवा. भांडण बघायचं नसतं, भांडणाचं पाप लागतं. हनुमंतराय म्हणजे आपल्याला पाप नको. उठले प्रभू रामचंद्र कडे बाबा भांडण आपलं देवळात राम राम करीत बसल्यानं बरं. मग हनुमंतराय प्रभू रामचंद्राच्या जवळ आलं. रावण आणि नीळ दोघे जण रण प्रबळ, दोघे करती रण कल्लोळ, दोघे कुशळ रणण्याच्या ठिकाणी दोघांच्या दोघं हुशार आहेत तर बेजात म्हणले. आणि असे हे हुशार आणि तरबेज राजा रावण आणि नीळ युद्ध करू लागले. युद्ध करता करता टाकीला प्रचंड गिरी रावण नाव बाले करी, छेदुनी पाहिला दरेवरी शतदा करी असणारा भला मोठा पर्वत उचलला, राजा रावणावर टाकला आणि राजा रावणाने धनुष्याला बाण लावला. तर नवबाण असणारा त्याचा बाण त्या बाणाने 100 तुकडे निळाच्या पर्वताचे केले म्हणतात. पर्वत छेदुनी प्रचंड बाणी केला खंड विखंड, नीळ कोपला वितंड रावण बंड दंडावला. आपला पर्वत राजा रावणाने संपवला. निळाने बघितला अतिशय राग आला. रागाच्या भरात म्हणला आज राजा रावणाचा जो काय गर्व अहंकार आहे, जी ताकद आहे संपितोच म्हणलंय. नीळ ओवली कोपया मानव वृक्ष घेतला बहुशाख दान, दंडावया दशानन दावी आपण आणि काय केलं बरे बघा वाटतं. एक झाड कसलं झाड उपटलं म्हणजे त्याला भरपूर फांद्या असलेलं असं झाड उपटलं आणि राजा रावणाला संपवायचा असा विचार करून हात चलाकीनं आपलं झाड म्हणजे गरगर फिरू लागलेलं आहे. कधी ह्यात आणि झाला इकडून टाकायचं इकडून झेलायचं असं राजा रावणाकडे निघालेले आहेत. अश्वकर्म शलमाली शाल तो चंपक तमाल लाल, खरजोरी पोपळी सरळ पिंपळ लगू लागले. आपलं असणाऱ्या हात चलाकीच्या जोरावर काय निळायत म्हणले. त्या निळाने म्हणले असणारा एकदा अश्वकर्ण नव्हतं, एकदा असणारं शलमली, एकदा शाल, एकदा आंब्याचं तर, एकदा म्हणले चंपक, एकदा ताल, एकदा तमाल, अशा प्रकारच्या खरजुरी पोपळी किंवा पिंपळाचं असं एका पाठोपाठी एक झाड उपटायचं. राजा रावणाला सोडायला सुरुवात केली. जांभळी वेळ काही प्रचंड कार्यवृक्ष त्रासली दशा शिर, दूर दरवरांचा मार रणिधीर उचलले की राजा रावणाकडे टाकायचं. अशा प्रकारे एका पाठोपाठ एक झाड राजा रावणावर खैराची झाड सुद्धा टाकली. राजा रावण त्रासून गेला. म्हणला दमतय का नाही म्हणले बाबा. एक वृक्ष जवळ तोडीत तव वृक्ष येती शतानुशत, जा जवला लंकनात रणी उसंत एक झाड टाकलं की दुसरं 10-12 झाडं यायची. राजा रावण धनुष्याला बाणी लागूच तर राजा रावणाच्या अंगावर बका 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 10-15 झाडं बघायची. राजा रावणाला धीरच धरू देत नव्हते ना. राजा रावणाला थोडी ही उसण नव्हती. बाण लावावा सोडावा तवर झाड यायचं की आदळायचं असा त्रासून राजा रावण गेले. वृक्ष आदळती श्री वृक्ष आदळती उरावरी, वृक्ष आदळती बुजावरी धनुष्य करी धरून. राजा रावणाला पाणच हातात धरून दिला नाही म्हणजे त्या झाडाने. एखादं खांद्यावर आदळ की दुसऱ्या हातावर आदळायचं, दुसरं डोक्यात तिसरं पायावर. अशा प्रकारचं राजा रावणाला चारी बाजूला झाडाने दणके चालू केले. अश्वानिता मुखावरी सारथी पडला रथावरी, रथ भ्रमे चक्रकारी भ्रमे चांचरी रावण. तिकडून टाकलेलं झाड म्हणजे घोड्यावर बसलं की घोडं म्हणजे असणार दचकायचं. घोडे दचकले की दुसरं झाड आलं की सारथ्याच्या कपाळावर बसायचं. सारथ्याला चरत निळाकडे न्यायचं आहे हे कळत नव्हतं. म्हणजे रथ जागच्या जागेवर गरगरच फिरायला लागला. तेवढ्या दुसरं झाड यायचं की राजा रावणाच्या पेटात सारथी मूर्छित रथावरी, अश्ववागोरे कोण आवरी, रथ बावे सैरावरी अपांपरी रावणा. लई दुर्दशा झाली बघा राजा रावणाची. सारथ्याला झाड लागलं. आता दहावी कोण आवरायचं घोड्यांची, आवरायलाच कोण नाही. घोडी वाट बघल तिकडं जसं फिराल तसं घोडी फिरू लागले. राजा रावणाला काहीच कळेना गेलं. नीळे आयशा परी रावण त्रासिला तरुवरी, रावण लगू लागवे करी नीळ शिरदारी भिंदी. अशा प्रकारे असणाऱ्या निळाने राजा रावणाला त्रासून टाकलं.
काय भगवान करून टाकलं, काय करावं सूचना. पण तेवढ्यात विराजा रावण हुशार, धनुष्याला बाण लावला आणि बाण निळावर टाकला, बाण जाऊन घुसलं. रावण धरून वडाती दक्ष विकट साधुनिया लक्ष छेदुनी सांडिले वृक्ष वृक्ष नीळ सम्मुख वंदिला. विंदीला मग म्हणले राजा रावण रंगणाच्या ठिकाणी अतिशय दक्ष होता बरं का. दक्ष असावं लागतं, दक्ष नसलं तर अवघडच परिस्थिती का नाही. हुशार असणारा राजा रावण आहे. तिकडून येणाऱ्या प्रत्येक असणाऱ्या झाडाला लक्ष देऊन बघत होता. आणि लक्ष देऊन बघत असताना बरोबर असणारा एक धनुष्याला बाण लावला, बाण सोडला, झाडाचं खंडणी केलं आणि तोच बाण निळाला जाऊन धडकला. रावणाचे बाण लागवणे लक्ष्मीया सर्व सोय झाला तिरस्वर स्वन्म बिंदुनी. मग राजा रावणाचं बाण लागलं आणि बघितलं आणि म्हणले लय बाण राजा रावण बी हात चला की सुंदर आहे म्हणले. मग म्हणले असणारा ती पण म्हणले असणार आता काय करावं, कसं करावं, कसली अक्षरण कसली यायला लागली बघू. स्वरूपे नीळ वानरी बसला रावणाच्या ध्वजावरी ध्वजी बिंदुनी जाता शरी धनुष्यग्री बैसला. स्वरूप म्हणजे अतिशय लहान रूप धारण केलं बरं का निळाने. तिकडून बाण सोडणार होता, बघितलं लय बाण मारायला लागला म्हणला, बघतोच म्हणला. ह्याला नियम धरायला लागला की ह्याच्या डोळ्याने दिसतच नाही म्हणला. लांबून तर इथं डास चावते जाते, जवळ बसला म्हणून दिसतंय, लांबून दिसतंय का डास, दिसतच नाही म्हणले. मग तशा प्रकारचं अतिशय लहान रूपने निळाने धरलं गेलं आणि राजा रावणाला त्रास द्यायला सुरुवात केलं. राजा रावणाचा बाण लावायला लागला का बाणावरच निळ बसला. मग म्हणले धनुष्यावर कधी बसायच्या, कधी कुठं कधी कुठं. कुंडली प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः. दररोज आता धनुष्याग्री सवेची बैसे मुकुटावरी, दररोज आता मुकुटाग्री ध्वजाग्री. मग असणारा जवळच निळ राजा रावणाच्या गेले आणि धनुष्याच्या टोकावर बसले. राजा रावण असं धरणार, तिथनं उठले की राजा रावणाच्या मुकुटावरच म्हणजे मुकुटावर बसतो का म्हणजे असं मुकुटाला धरणार. तेवढ्यात म्हणजे असणाऱ्या राजा रावणाच्या रथाच्या ध्वजावर जाऊन बसले. कोणी निळाचे चरित्र गदगदा सौमित्र हनुमान सुगिरी व रामचंद्र वानर विरासती. असं राजा रावणाला त्रास होता. हिथं धरलं तिथं धरलं की हिथं राजा रावण माकडाच्या खेळासारखं खेळ करायला. प्रभू रामचंद्राने बघितलं, लक्ष्मणजीने बघितलं, सर्व वर्णन मंडळीनं बघितलं, खादा हसायला लागली. ध्वजाग्री धनुष्याग्री मुकुट गाडी बाणाग्री सवेची भासत रथाग्री निळ निर्धारी लक्षण. राजा रावणाच्या लक्षातच नळाला कसं पकडावं, कुठं धरावं. कधी म्हणले धनुष्याच्या टोकावर हात लावला तर मुकुटाच्या टोकावर, मुकुटाच्या टोकावर हात लावला तर म्हणले असणाऱ्या ध्वजाच्या टोकावर, ध्वजाच्या टोकाला हात लावला तर रथाच्या टोकावर, कुठं हातातच येईना. विस्मय मानी श्री रघुनाथ विस्मित हनुमंत सौमित्र विस्मित वानर समस्त निळे लंकानाथ. निमित्त लागतं त्रास द्यायला माणसाला बरं का. कसं ना कसं त्रास द्यायचा माणसाला, फक्त कळू द्यायचं ना. अवघड असतं काय माणसाचं. मग म्हणले प्रभू रामचंद्राला सुद्धा आश्चर्य वाटलं, हनुमंतरायाला आश्चर्य वाटलं, सुग्रीव राजाला आश्चर्य वाटलं, वानर मंडळीला सुद्धा आश्चर्य वाटू लागलं. म्हणलं कसा त्रास द्यायला लागलाय. 20 बाहू 20 डोळे रावण एका केले, युद्ध काय होते ते कळे संभ्रमात मेळे तटस्थ. युद्ध काय असतं कळनाच केलं राजा रावणाला. तटस्थच उभा राहिला. 20 हात 20 डोळे एकत्र केलं एकत्र आणि त्या नजरेने बघायला लागला. किती चष्मा तेवढ्या चष्म्यातनं निळाला बघायचा प्रयत्न केला राजा रावणाला, पण निळ काही लक्षात येईना. काय करू. वानर मेशाशी घेती हिंदोळा एक काढीती कंठमाळा, एक पदके घालीती
गळा रावण बोलला संग्रामी. राजा रावण संग्रामाच्या ठिकाणी भरला धरून आणलेल्या माणसासारखा उभा राहिला. हा तो आता वानर गप स्थितीवर चेष्टा करायला सुरुवात केली. कोण राजा रावणाच्या मिशाला झाटायला लागलं, कोण राजा रावणाच्या गोळ्यातल्या असणाऱ्या कंठमाळा काढून घेऊ लागलं. लाकीड भारी गाव सोन्याचं आहे त्याचं लाकीड बी किती भारी आहे, त्याचं लाकीड काढून घेऊ लागली. कोण अंगठ्या काढायला लागलं, कोण काय करायला लागलं. एका सुरती वीर कंकणे एक घेती भाऊ भूषणे नीळ रावणे एकाग्र करणे देह विसरणे संग्रामी. संग्रामाच्या ठिकाणी राजा रावणाचं ध्येयाचं विसर पाडायचं काम केलं निळाने. बुलडच गेला लावलं की त्याला काहीच कळलं काय करावं काय नाही. धरून आणल्या माणसासारखं उभारला की त्याचा फायदा घ्यायला सुरुवात केली. चोरा दे चोरा. कोण म्हणजे त्याच्या हातात देवीर कंकण काढून घ्यायला लागलं, कोण म्हणजे असणारं भाऊभूषण काढून घेऊ लागलं, कोण म्हणजे जी दिसल ती वस्तू राजा रावणाची असणारं घ्यायला लागलं. का आपल्याला दाखल किती चांगलं दिसतंय असं म्हणून वानर मंडळी गांधोनिया दस शिरा मिळे केला भुभुकार वानरांचा जय जयकार केला गजर हरिनामे. वानर मिळाने एवढं राजा रावणाला त्रासून टाकलं. सगळी इकडून वाटते ती तिकडून वाटते ती, पण काय तळावर यायची गरज नाही. मग वानर मंडळी म्हणजे जरा लय कसा तरी झालाय राजा रावण म्हणजे त्याच्या कानात मोठ्याने म्हणजे जय श्रीराम वानराचा गजर सोडला दस शिरा मारावया नीळ वानर बाण धुरंधर विंदीला वंशला. बरं असा वानरांचा गजर ऐकला देहावर राजा रावण आला. म्हणून गजर असतं देहावर यायचं ना देह असून विधी अवस्था असते बसल्याची तू तरी ती असून विधी अवस्था होती. खरं बघा 5 मिनिटं जरी डुक लागली कुठं बसला काय बसला कळत नाही माणसाला. विधी अवस्था होती तशी राजा रावणाची झाली होती. जाऊ मोठ्याने गजर का वाटायला लागली ती काय असते ती आलं का जागेवर येतं माणूस पुन्हा मग हितवर आली वय का असं म्हणले असणार असा राजा रावण देहावर आला. देहावर आल्यावर पुन्हा राजा रावण धनुष्याला बांधला आणि लक्ष निळाला केलं. रावण बाणाच्या वरती लक्ष नयेची सेनापती शर सुटले सुनाद जाती लंकापती शोभला. मला काय बोलले हातात तरी ना धनुष्याला बाण लावला. कुठं निळ दिसतो तिकडं तिकडं माणसाला बाण सुसाट पुढंच निळा रागानाच की काय करावं. मग तो लईच रागाला राजा रावणा नुसतं बाण काढ की बरं काय की सोड नीळ जोका सेनापती आटोपेना लंकावती मग दिवा दिव्यास्त्रे लंकापती तदतार्थी प्रयोजी. म्हणले शास्त्राने काय म्हणलं असणार होईना निळाला निळ काय आपल्याला ऐकाना. बाणाच्या भवऱ्यामध्ये काय निळा अडकाना गोल गोल काय फिराना. काय करावं राजा रावणाने असणारा विचार केला. दिव्य शास्त्र आता शस्त्र संपल्या अस्त्राचा वापर करायचा असतंय. शस्त्र म्हणजे तलवार फिरवार हात्यार बाण फिरणं आणि शास्त्र म्हणजे काय असतं मंत्र असतात आणि त्या मंत्राच्या जोरावर कुठलं तरी एक अस्त्र टाकून निळाला अडकू असा विचार राजा रावणाने केला. वानरांचं जय जयकार ऐकून या शोभला दस शिर नीळ मारावया वानर अग्निअस्त्र सजिले. वानरांचं जय जयकार ऐकून आहे ते ऐकायला भेटायला लागले. रागीत का त्याला म्हणायचं राक्षस. आता राम राम चांगला आहे का वाईट आहे बरं चांगला आहे पण त्याला वाईट वाटू लागलं त्याला म्हणजे राक्षस रागाला आणि रागाच्या भरात धनुष्याला बाण लावला. बाणावर म्हणजे अग्नीचा मंत्र म्हटले आणि बाण सोडला. धगीत सजोनी मान रागे विंदिता रावण नीळ भवनी अनुप्रमाण गेला उडवून ध्वजाग्री. समोर निळ बसलेला होता म्हणून अग्नीचा मंत्र बाणावर मला बाण सुटला. धडधड धडधड अग्नी लागला लागीचा गोळा निघावा तशा प्रकारचा निघला होता. निळाने बघितलं माझ्याकडे यायला लागला का तिथून उडी मारली ध्वजाच्या टोकावर बाणाशी आलेचे लक्षणा लक्षाशी अग्निअस्त्र न लागे त्याशी मनी कुसुमुशी रावण. काय अवस्था झाली राजा रावणाची.
मनातल्या मनात कुरकुर करायला कसं मारायला आता कसं मारू म्हणलं तिथं बसलेला होता म्हणून अग्निअस्त्र सोडलं पण अग्निअस्त्र निळाला लागलंच नाही निळ तिथनं उठला आणि बाणाच्या असणाऱ्या ध्वजाच्या टोकावर जाऊन बसला राजा म्हणला आता कसं करू निळाची सूक्ष्म लागवी गती निर्बंधावया लंकापती दमनी अस्त्र प्रयुक्ती निळा प्रती प्रयोजी म्हणजे लय लहान रूप धरलंय म्हणले ह्याने चिलटा सारखं मच्छर सारखं इकडून तिकडं उड्याच मारते म्हणले आता धनुष्याला बाण लावतो आणि त्या बाणावर दमनी नावचं असणारा मंत्र टाकतो म्हणजे दमन तरी एका जागेवर बसन तरी म्हणजे असणार स्थिर राहील असा विचार राजा रावणाने केला आणि धनुष्याला बाण लावून त्या बाणावर म्हणजे असणारा दमनी मंत्राचा प्रयोग करून सुरुवात केली दमनी अस्त्र मंत्र प्रयुक्ती निळाची खुंटली आग्नेयास्त्र घेऊन याती लंकापती गर्जता मंत्र असणारा सोडला मंत्र असणारा बरोबर निळाकडे जाऊन झगाटल्या बरोबर निळाचं उड्डाणच थांबलं हिकडून तिकडं जी का उड्या मारत होतं ती थांबलं निळ जागच्या जागेवर राजारावने बघितलं मला थांबला सापडला म्हणला की परत धनुष्याला बाणावला आणि बाणावर म्हणजे अग्निअस्त्राचा मंत्र जपायला सुरुवात राजारावने केला लागले सूक्ष्म गती दावीची नाना माया उत्पत्ती ठेव्या तुझी दंडिली शक्ती रणाभिवरती मारावया लय लहान रूप धरतोस म्हणजे लहान रूप धरून म्हणजे हिकडून तिकडं चकले हाणतोस म्हणजे आज बघतोच आज माझ्या अस्त्राने तुला थांबवलंय म्हणजे आज ह्या रणांगणाच्या ठिकाणी तुला संपूर्ण टाकतो असा आवेशाने राजा रावण गर्जून त्या बाणावर अग्नीचा मंत्र म्हणून बाणाची कानाडी कानापर्यंत ओढली तुझा घ्यावया निज प्राण व्यास ओढिला पाहू तुझी अंगवण आपण वाचवी आज तुला संपवण्यासाठी बाणावर अग्नी नव्हतं अस्त्र मंत्र टाकलं अग्निबाण तुझ्याकडे येणार तुझ्यात हिंमत असेल तुझ्यात ताकद असेल तर जीव वाचवून दाखव असं राजा रावण बोलू लागले नीळलक्षोनी ध्वजाग्री अग्निबाण घेऊन करी रावण विंदी निज निर्धारी रणगजरी गर्जोनी ठिकाणी मोठी गर्जना राजा रावणाने केली गर्जना करून ध्वजाच्या असणाऱ्या टोकावर बसलेल्या निळावर लक्ष केलं आणि अग्निबाण सोडला येता देखून या अग्निबाण निळा करिता मंत्रास्त्रे निज शक्ती क्षीण हृदयी बाण खडतरला बाण यायला लागलेला आहे निळाने बघितला आणि उडी मारायली त्या दमनी शक्ती जाऊन त्याला झगडली होती त्याच्यामुळे उड्डाण काय निळाचं खाली पडलं नाही राजा रावणाचा अग्निरूपी बाण गेला आणि निळाच्या छातीला जाऊन धडकला लागताची बाण निळ करी श्रीराम नामस्मरण येता पळाले मरण वर कांती बाण खरं तरले आता काय खरं नाही आपलं मरणार असं राजा रावणाने विचार केला निळाने विचार केला मग म्हणले ह्याला बोलवा त्याला बोलवा मग तरी बोलून पण म्हणले आपल्यात असतं ह्याला बोलवा त्याला बोलवा पण काय बोलवून उपयोग आहे काहीच नसतं पण हिथं कोणाला बोलवायचं रामाला बोलवायचं देवाला बोलायचं का तर अंतमती सोगती असती म्हणून तर बोलला होता पोरांची नाव दिसली देवाची ठेवत होती आता देवाची ठेवी ना ती देवाचं नाव बी मारतं ना मग म्हणजे आता संपणार आपण असं निळाचा पक्का निर्धार होता आता संपणार मग काय प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करायचं मरतानी तरी असा विचार केला प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करायला सुरुवात केली राहिलेला पण लागला पण वरच्यावरच लागला वाचा जे ते श्रीराम नामस्मरण ते कल्पांती निळांचा वाचला प्राण वर कांती बाण लागणार पण वरच्यावर लागणार प्रभू रामचंद्राचं नामस्मरण आहे तिथं मरण येऊ शकत नाही डोळ्यासमोरच आहे आमच्या बरं का राम जिथं नामस्मरण काय करत श्रीराम जयराम जय जयराम लागतात मरण येतच नाही लय फजिती होणार आपदा होणार आम्ही एका घरी तसंच गेलतो सुंदर वाटत बघत होती म्हणजे म्हातारा म्हणा नाही मग कारण मी पण घेऊन गेली म्हातारा मला काय केलं तरी काय करावं अवघड परिस्थिती सुंदर वाटत बघत बसली ती आणि त्यांच्या वाट चालू होतं श्रीराम जयराम जय जयराम मी म्हणलं
ती बंद करा आणि 5 मिनिटांनी मग कालवा करायला सुरुवात करा. ती बंद झाल्याशिवाय जात नाही. म्हणजे जाऊ दे, ऐकू ऐकू म्हणजे असणार. बंदच केलं. श्रीराम जयराम जय जयराम. 10-15 मिनिटं काय झालं नसेल, तासभरात निरोपच आला. संपलं. मला ते आहे तर मात्र संपणार म्हणून नाही म्हणलं. मग तशा प्रकारे जिथं नामस्मरण आहे तिथं मरणाची येत नाही. अशा प्रकारचा असणारा अग्निबाण निळाला लागला, पण वरच्या वर लागला त्याच्यामुळे अग्निअस्त्र घात निळ भूतळी पडे मूर्छित तेथेही झाले विपरीत अत्यात भुगते ऐका. निळाला म्हणजे असणारा अग्नी बाण लागलेला आहे. बाण लागल्याबरोबर निळ बेशुद्ध पडले. पण तिथं न भूतून भविष्यती काय घडलाय का. अग्निअस्त्रे करावे घाता तव अग्नि निळाचा पिता कोण करीच प्राण घाता नीळ तत्वता वाचला. हे कारण आहे निळ वाचण्याचं काय. प्रभू रामचंद्राचं नामस्मरण. आता दुसरं कारण काय म्हणतात शांती ब्रह्मा एकनाथ महाराज. निळाला जाऊन बाण लागला होता, बेशुद्ध पडला, संपणार. पण असणारा निळ कोण होता. अग्नीचा बाप होता. आता बापाला कसं वाटतं पोराला संपवावं, पण मंत्राच्या जोरावर जावाच लागलो. त्याला आधी माहित नव्हतं काय. आपलं बाण आपल्याला सोडलेला, पण कुणावर सोडलं निळावर सोडलं. जाऊन कसं लागला आधी बापाला कळलं सांगा. पण मंत्र आहे, ताकद आहे, शक्ती आहे. फेल कशी जाऊन द्यायची. जर फेल गेली तर उद्या मला मंत्रच कोण म्हणायचं नाही की मला मंत्रच काढत नाही. गणतीत नाही ह्या मंत्राच्या. अग्निदेवाने विचार केला असेल म्हणून कांती का होईना पण नामस्मरण आहे वरच्यावर तरी लागावा म्हणून त्या अग्निदेवाने विचार केला आणि आपल्या मुलाला म्हणजे वाचवलं. लागत अग्निअस्त्रांचं बाण निळे केले रामस्मरण घालून या विरासन मूर्छा पण तो पडिला. अग्निबाण लागला होता संपणार, पण प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणावर वाचले गेले आणि असंघात शुद्ध पडले. अग्निअस्त्राचा तापस्य मौन श्रीराम नामे स्मरणे ओला ओन नीळ सुखे मूर्छा पन्न सुख संपन्न श्रीराम. सुखाने आनंदाने प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणाच्या द्वारावर आहेत. आता अग्नी म्हणजे असणारा अग्नीचा असणारा स्वभाव आहे पोळणं. कोणी बी या हात लावा, चटका दिल्याशिवाय हातच नाही. कधी म्हणतं ही ती आहे हनुमंताचं प्रभू रामचंद्र कोणीही जावा. अग्नीचा स्वभाव आहे पोळणं, चटका. पण ते जर असणारा ती जर सतसंगतीला लागू उत्तम झाले जे का अधमाचे अविरीचे ये नेण्याची वसुधा जेवी. तसं दिवा बी बघत नाही. चोर आला काय साव आला काय अग्नी त्याला बघत नाही. सगळ्याला सारखाच प्रकाश, सगळ्याला चटक सारखं, सगळ्याला सारखं जाणार. पण जिथं प्रभू रामचंद्राचं नामस्मरण आहे तिथं जरा अग्नी सतसंगतीला लागला जातो आणि त्या प्रभू रामचंद्राच्या नामस्मरण लागला की ते आपली दाहकता आपोआप कमी थोडीशी करतो आणि तशी दाहकता प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणामुळे अग्नीची कमी झाला. ओलावा लागतो ना, त्या रामाचा ओलावा असणाऱ्या अग्नीला लागला म्हणून ते अग्नी जास्त असणारी तापू शकली नाही, जास्त त्रास निळाला करणार नाही, निर्बेशुद्ध पडलेले आहे. रामाचे निज भक्त त्याशी पडतारनाथ सभाय प्रकटोनी रघुनाथ रक्षी भक्त स्वानंदे. प्रभू रामचंद्राचे भक्त आहे आणि भक्ताचा असणारा उन्हेपणा भगवंत कधी सहन करत नाहीत किंवा भक्ताचं संरक्षण भगवंत अखंड करतात. मागे पुढे उभा आहे, मागे पुढे उभा राहतात आणि भक्ताचं संरक्षण आले आगाद निवाळल्या आगात सर्व निवाळत असतात. आणि अशा प्रकारच्या आपला भक्त संकटात आहे म्हणून प्रभू रामचंद्राने आतून आणि बाहेरून अग्नी आतमध्ये पळतय बाहेरूनही पळतय पण आत आणि बाहेरून असणाऱ्या प्रभू रामचंद्राने निवाळाचं संरक्षण केलं का म्हणून भक्त राख्या पायापाशी दुर्जनाची दुर्जनाचा संहार करणारे आणि भक्ताला पायापाशी राखणारे असे हे प्रभू रामचंद्र आहेत. आणि त्या प्रभू रामचंद्राने आपला भक्त असणाऱ्या निळाला जाणून त्याचं संरक्षण अग्नीपासून केलं. अंतकाळीच स्वयरा रघुनाथ शस्त्राभिघाती सुकोन्मत या परिरक्षी निज भक्त युधात श्रीराम. ऐका की राखावांका बंकाच ना मांजराची पिल्लं त्यांचीच आहेत. राखावांका बंका कुंभाराची असणारी ती तिघची तिघ असणारी आव्यामध्ये पिल्ल आवा धडधड धडधड जळत आहे आणि त्याच्यात पिल्ल
तरी सुद्धा वाचली का अंतकाळीचा सोयरा रघुनाथ मध्ये तुझं सोडविना कोणी एकाच्या कृपाने वाचली. भगवंताशिवाय अंतकाळाच्या वेळेस कोणी सोडवत नाही. सगळे ह्याला मला बोलवाच नाही, मला बोलवा, कोणाला बोलवा, कोणी वाचवत नाही. एकच सोडवणार तो म्हणजे भगवंत. आणि हा आणि विचार केला अंतकाळास आपल्याला सोडवणारा कोणा प्रभू रामचंद्र सोयरे सोयरा. नाहीतर आपली सोयरे असते कसले असं म्हणत का सोयरे सोय बघून येते त्याला म्हणायचं सोयरा. आपली तिथं सोय होईल का नाही नको बाबा त्यांच्याकडे पाहुणं होऊनच जायला नको. मग ती पाहुणा काय करतो आलेला मी पाहुणा तुझं सोडवी नाही कोणी देशीचा चौधरी राजा भले भले सगळे सोयरे सोयरे बी सोडत नाही. ती का ती सोय बघूनच आलेली असते. ती आधी आपली सोय होती का तिथं तर जायचं तर नका बाबा. मग ती काय सोडणार आहे ती. मग पाहुणा बी पाहतय त्याचं नावच पाहुणा आहे. पाहुणा पाहणे आणि जाणे तुम्ही पाहताय आणि निघून जाते. पाहुणा बी सोडत नाही कोणीही सोडवू शकत नाही. अंतकाळीला एक सोडवणारा सोल असेल कोण असेल आपला सोयरा तर ते प्रभू रामचंद्र म्हणजे या शस्त्राच्या आघात सुद्धा सुखाने आनंदाने असणार संरक्षण करणारा कोण असेल तर प्रभू रामचंद्रच आहेत. मरण असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं नाम स्मरण आणि चिंतन निळानी केलं म्हणतात. श्रीरामे सुखरूप रण श्रीरामे नाटवे जन्म मरण श्रीरामे वानरा समाधान सुख संपन्न संग्रामाच्या ठिकाणी ह्या जन्म मरणाचा संग्राम असेल किंवा असणारा ही आपला प्रपंचरूपी संग्राम असेल. ह्या संग्रामामध्ये एकच काम करायचं फक्त प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करायचं चिंतन करायचं जसं असेल तेवढं. वेळेला भगवंत कशी कुठली का वेळ येणार वेळेस फक्त भगवंताचं नामस्मरण करायचं चिंतन करायचं का तर ह्या रणाच्या ठिकाणी सुख देणाऱ्या कोण असेल तर प्रभू रामचंद्र आहेत. त्या प्रभू रामचंद्रामुळे जन्म आणि मरण सुद्धा आठवत नाही माणसाला संपून जातं. अशा प्रकारचं ह्या रणाच्या ठिकाणी समाधान देणारा कोण असेल सुख देणारा कोण असेल तर आनंद देणारा कोण असेल तर भगवंत आहेत प्रभू रामचंद्र. पण आपण ही वस्तू सुख देईल ती वस्तू सुख देईल मुलं बाळ झालं म्हणजे लय सुख देते अहो नसलेली सुद्धा तुम्ही म्हणता कसं मोठं मुंबईच्या ठिकाणी असणार शहराच्या ठिकाणी 5 वाजता राहिले टाइम बरोबर चला असं म्हणजे सुखाची आपण प्रत्येक वस्तू मुलगा झाला पिढे वाटतो सुख आनंद पण कसं मुलगा झालेला आनंद आहे का नसतं. नाही 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 म्हणलेलं नाही नाही म्हणलेलं आणि ते झालं म्हणून त्याचा आनंद असतो. मुलाचा आनंद नसतोय नाही नाही म्हणलेल्याचं दुःख असतंय आणि ते झालं की त्याचं सुख वाटतं आणि त्या सुखाने असणाऱ्या माणसाला सुख वाटतं. पण हाय त्याचं सुख अजिबात नाही. पण प्रभू रामचंद्रामुळे ह्या रणाच्या ठिकाणी सुख आहे हे कुणाला कळतच नाही आजपर्यंत का तर आनंद द्वितीय असणारा आनंदाचा मूळ गड्डा कोण असेल तर ते प्रभू रामचंद्र आहेत. पण प्रभू रामचंद्राला सोडतात आणि गेले ते माईक दुःखाची गणिती सगळं माईक आहे सगळं दुःख देणार आहे. त्याच्यात पाठीमागं माणसं लागतात का तर सुख दुःख भाऊ भाऊ असते ती सुख भाऊ आहे ती. पण माणसाला सुखच आवडतं दुःख आवडत नाही. मग काय केलं माहितीये का ती रडायला लागलं की आईपाशी सुख बी दुःख बी दुःख रडायला लागलं आईपाशी. म्हणलं काय मला कोणीच अंगीकारित नाही म्हणले सगळे सगळे सुख सुख सुखालाच बघ केलं वा वा किती पोरग चांगलं आहे. कुणी बी येतंय काकाला घेतंय अंधारतंय गोंजारतंय खाऊ लाडू पिडू काही त्याला सगळं खाऊ घालते म्हणले मला उपाशी बघ कसं झालं सोडका झालं म्हणले कोण मला विचारणार आई म्हणले बाबा माझ्यात पोटचा तुझी सुख पाहता जेव्हा पर्वत दुःख आहे सुख दुःख पाहता जवळ एवढं सुख पाहता पर्वता एवढं पर्वतासारखं त्याला कुणी बी सगळी बघते की म्हणजे मला कुणीच काही विचार नाही. आई म्हणले ये इकडे ये म्हणले दोघाला बी घरात बोलिलं त्याला ये सुखाला म्हणले कपडे काढ तुझी त्याची कपडे काढली दुःखाला म्हणले तुझी कपडे काढ दोघांचे कपडे काढले सुखाचे कपडे दुःखाला घातले दुःखाचे कपडे सुखाला घातले आणि आपण वरच्या अंगाला रुस डोंगा परी रस नाही डोंगा काय भुललाशी वरल्या रंगाला भुललो कुणाच्या दुःखाला कपडे घातले सुखाची आलं का लक्षात नाही आलं वाचा जाऊ श्रीराम निज संगती रणी वानरा सुख संविती बाप कृपाळू रघुपती संग्राम स्थिती स्वानंद असं म्हणजे प्रभू रामचंद्राच्या संगतीमुळे वानरा असणाऱ्या रणांच्या ठिकाणी सुखावलेले आहेत. बाप सर्वांश्रेष्ठ कृपा करणारे प्रभू रामचंद्र म्हणजे संग्रामाच्या ठिकाणी सर्वांना आनंद देतात असे आनंद देणारे प्रभू रामचंद्र आहेत. म्हणून प्रथम भक्ती संतन कर संगा नीळ सेनानी वीरा सुबट रणी पडेला ती श्रेष्ठ रती घालनी गळट जाऊ पाठलंके ठिकाणी विशुद्ध पडलेला राजा रावणाने
बघितलं गेला आणि राजा राम रथाच्या खाली उचलला व निळाला रथात घालून लंकेकडे मी जिंकलो गावातल्या लोकांना दाखवण्यासाठी रावणे रनिला वनिकाती दिला सेनापती युद्धके तारी विजयावती लंके प्रति माझी एवढी तरी लंकेत कीर्ती पसरावी की या खांडेला तरी राजा रावणाने बेशुद्ध पडून मारणाराला लंकेत रथात आणलं ही तरी लोकांनी मला म्हणावं म्हणून राजा रावणाने विचार केला रावणे झाले निळे संकटात सौमित्र आला निकट त्याने तळमळे जस कंठ खोटे अद्रष्ट असं उचलावा गावातल्या लोकांना सांगावं धरून आणलंय म्हणून असं उचलून हात लावणार तेवढ्यात लक्ष्मणजीने हात टाकले राजा रावणा आता मला माझं नशीब फुटक कपाळ फुटक म्हणले या निळाला नेऊन गावात अशा प्रकारची कीर्ती करावं तर लक्ष्मणजी आले जावया पण वाडी नुड्याची अनुप्रमाण युद्धाला से लक्ष्मण निर्वाण कंदना म्हणले माझ्या असणारी प्रसिद्धी व्हावी माझं नाव घ्यावं म्हणून मी निळाला घेऊन गावाकडे चाललो होतो रथात टाकून पण मध्ये आता लक्ष्मणजी आले आणि लक्ष्मणजी निर्वाण करते शक्ती लागेल उद्या मी लक्ष्मणजीला अजून बरं का हवं परिस्थिती आहे अजून राजाराम डबल शक्तीचा वापर करणार उद्याच्या बी शक्तीला उद्या बी शक्तीचा असणारा राजाराम वापर करणारा लक्ष्मणजीवर दोघांचं निर्वाणीचं युद्ध उद्याच्या अध्यायाच्या ठिकाणी होणार आहे का लंका गमना राहिले स्पष्ट युद्ध करणे विचार श्रेष्ठ रथ मुरडोनी गडगडाट रागे दस कंठ परतला म्हणला रथ घेऊन असणारा चालला होता लंकेत सांगा भावा आपली तेवढ्यात लक्ष्मणजी पुढे आले म्हणला असं जायचं लंकेत म्हणजे आता रिकामा जावं तर लोक नावं ठेवते काय राजाराम जातोय रिकामाच येतोय आम्हाला वाटतं कोणाला तरी आणतोय काय पकडून एखाद्याला पण नाही म्हणले मग म्हणला राजा रावणाने विचार केला म्हणले असं तरी का हाताने गावाकडे जाण्यापेक्षा हा युद्धच करू असा विचार करून पुन्हा राजा रावणाने आपला रथ फिरवला एक प्रधुम्न एक शंभर एक वज्र एक देवेंद्र तैसा रावणेशी सौमित्र युद्ध सत्वर लक्ष्मणजीचा आणि राजा रावणाचा युद्ध चालू झाला एका बाजूला प्रद्युम्न असावा दुसऱ्या बाजूला शंकर असावा एका बाजूला वृत्रासुर असावा दुसऱ्या बाजूला 33 कोटी देवाचा राजा इंद्र असावा अशा प्रकारे दोघं युद्धाच्या ठिकाणी दिसू लागले दोघांच्या युद्धाला भांडणाला सुरुवात झाली सौमित्र रावणाचे रणशस्त्रास्त्र विचित्र दारुण एका जनार्दना शरण श्रुत्यावधान मग द्यावे श्रोत्या मंडळीने एकाग्र चित्त करून लक्ष देऊन ऐकावं की आम्हाला कृपाशीर्वाद द्यावा का उद्याच्या अध्यायाच्या ठिकाणी राजा रावण आणि लक्ष्मणजीचं दोघं आपल्या जी काही शस्त्र आहेत जी काही अस्त्र आहेत त्याच असणाऱ्या एकमेकावर प्रयोग करतील आणि नेमकं रणांगणाच्या ठिकाणी विजय पण होत आहे पराभव कोणाचा होतोय अशा प्रकारचे जी काय कथा आहे ती उद्याच्या अध्यायात ऐकाशे ग्रंथ करते शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण जाऊन म्हणतात पद बंध व्युत्पत्ती तिने कथेची संगती रामायण वधवी रघुपती कथा प्रयुक्ती प्रारब्ध शांती ब्रह्म एकनाथ महाराज काय म्हणतात बघा नेने पद युक्ती मला यमक जुळवता येत नाही मला बरोबर लिहिता येत नाही मला बरोबर अक्षराची मांडणी करता येत नाही बघा एवढा मोठा ग्रंथ लिहिते तरी त्यांना म्हणते आम्हाला काय कळत नाही आणि आम्हाला आमच्यासारखं कोणी वाचत असू द्या देव असणारा देवाचा अहंकार आणणार देवाचा असणारा अहंकार घालणार आहे असं म्हणले पदविद्युपत्ती असणार मला काय त्याच्यातलं ज्ञानच नाही तरी सुद्धा असणार हे सर्व असणार प्रभू रामचंद्र चालवणार आहेत प्रभू रामचंद्र असणार बोलवणार आहेत का तर साळुंकी मंजुळ बोलत असे बरे बोलवले तर धनी वेगळाच असे आम्ही जरी बोलत असलो पाटावर बसून वाचत असलो तरी आम्ही ती शक्ती नाही बघा इकडे बोलून दाखवा इकडे वाचून दाखवा असं येतच नाही असं बोलायला येत नाही असं वाचायला येत नाही एवढीच ताकद आहे प्रभू रामचंद्राची आहे का नाही परत येत किती म्हणा किती उरडवर एवढ्या मोठ्याने तरी वाटत येत नाही किती मोठ्याने बोलायला येत नाही वाचता येत नाही ही स्वर सुद्धा तिथे गेल्यावर काढता येतच नाही का तर ही प्रभू रामचंद्राची ताकदच आहे प्रभू रामचंद्र चालवणार आहेत अशा प्रकारचं ही जी काय असणारी कथा असणारी प्राकृत भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये तुमच्या समोर मांडली गेली म्हणून श्रोते मंडळींना आशीर्वाद द्या पुढच्या अध्यायाची कथा गोड होईल असं शांती ब्रह्म एकनाथ महाराज सर्व श्रोते मंडळींना
विनंती करतात एकाग्र चित्त करून ऐका, सर्वांनी आशीर्वाद द्या आणि कथा गोड म्हणा. ते त्यांचे सद्गुरू शांती ब्रह्म एकनाथ महाराज जनार्दन स्वामीला शरण गेले. शरण जाऊन या अध्याचं कथन संपविता. स्वस्ति श्री भावांत रामायणे युद्ध कांड एकाकार टिकिया नील रावण युद्ध प्रसंग नाम अष्टदशमाध्यायी. श्रीकृष्णार्पणमस्तु. शिवं भगवन्तु पुण्डरीकवरदाय विठ्ठल श्री राधे.